नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आम्ही आज जाणार होतो गावाला, कारण आम्ही खूप दिवस झाले गावाला गेलोच नव्हतो. आणि इथे सातेरी देवीची जत्रा पण होती. माझ्या सासूबाईला ना मला ती जत्रा दाखवायची होती, म्हणून ती आम्हाला बोलत होती लवकर या तुम्ही ह्या जत्रेला. आणि ती जत्रा ना फक्त 7 दिवस असते, म्हणून आम्ही तिथूनच निघालो, कारण उद्या ती देऊळ रात्री बंद होणार होतो. आणि इथे माझे पप्पा बघा, त्यांचा दात खूप दुखत होता, तरी पण ते आम्हाला सोडायला आलेले. आणि नंतर आमची ट्रेन आली. म्हणून ना खूप दिवसापासून तिकीट बुक करायला शोधत होतो, पण गणपतीमुळे ना आम्हाला तिकीटच भेटत नव्हती. आता आमची जत्रा संपायला ना 2 दिवसच बाकी होते. आता आम्हाला वाटत होतं आम्ही जाणार की नाही, पण नंतर गणूला फायनली कोचुवेली ट्रेनची 2 तिकीट भेटली. त्या ट्रेनमध्ये ना आम्हाला AC चेअर सिटिंगची ना तिकीट भेटली. काय झालं सांगू तुम्हाला, मग आम्ही मुंबईला बाय बाय केलं आणि आता आम्ही जाणार आहे आमच्या गावाला. मध्ये बसलो नाही की हा गणूला लगेच भूक लागली. बिचारा डबा पण नाही नेलेला ना, त्याने बाहेरचंच खाल्लेलं, म्हणून त्याला भूक लागलेली आणि त्याने ट्रेनमध्ये चकल्या घेतल्या. स्टार्टिंगला तो स्वतःच खात होता, नंतर मी बोलली मला पण खाओ, मग मला खावायला लागला. ते पण मला छोटे छोटे तुकडे खावत होता आणि स्वतः मोठे मोठे तुकडे खात होता. ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर माझी खुशी तर बापरे, मी खूप खुश झालेली, कारण मी फर्स्ट टाइम बसलेली ना. आणि मागचं सीन तर एवढं छान वाटत होतं ना, असं वाटत होतं मस्त बघतच राहू बाहेर. आम्ही थोडी मज्जा मस्ती करत गेलो. आणि तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये ना फक्त 2-3 जणच होती, ते पण केरलावाली होती वाटतं, आम्हाला त्यांची भाषाच कळत नव्हती. ते खूप गप्पा मारत होते. मग इथे आम्ही जेवायला लागलो. मी आलेली मसूरची भाजी आणि भाकरी. मी ना लवकर जेवून घेतलो, कारण भाजी मी लवकर सकाळी केलेली ना. मी बोलली आता खराब वगैरे झाली तर काय खाणार, AC मध्ये खराब होणार नाही बोलला गणू, पण आम्ही जेवण घेतलो, कारण की आजूबाजूचे पण जेवतच होते ना. ते मी ना माझ्या लागलेल्या हाताने खायचा प्रयत्न करत होती, कारण फिजिओथेरपी बोलली ना की तू आता या हातानेच कामं करायला स्टार्ट कर, मगच तुझा लवकर हात बरा होणार. आणि इथे आता आम्ही झोपणार आहे. गणू बघा लगेच झोपला, पण मला झोपच येत नव्हती आणि पूर्ण चादरेनं स्वतःच घेऊन झोपलेला. मग मी ओढून ओढून त्याच्याकडनं माझ्यासाठी चादर घेतली. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते बघा, गणू ना इथे करून झोपलेला आणि मी त्याचं ना तोंडच बंद केलं. त्याला ना खूप थंडी वाजत होती आणि मी त्याचं ना जॅकेट पण नाही आणलेलं, मी फक्त एक चादर घेऊन आलेली. आणि हा मस्त झोपला. मला तर ना ट्रेनमध्ये झोपच येते आणि मी झोपली पण नाही. गावी जाताना ना मला कसं पण नाही, रिझर्वेशन करून नाही तर विदाऊट रिझर्वेशन नाही, माझे तर हालच होतात. इकडे मी मस्त पूर्ण ट्रेन फिरत होत. काही आम्ही आमच्या गावाला पोचलो आणि हा गणू बघा झोपा काढून उठलेला. मला तर आता घरी गेल्यावर पण झोपायला नाही भेटणार, कारण आम्हाला जायचंय जत्रेला आणि जत्रेला लवकर जावं लागतं, कारण खूप लाईन लागते ना. तर चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.